पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा। पश्चिम आशियातल्या चिरकाल शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याची दिली ग्वाही। निवडणूक आयोगाला SIR करण्याचा संपूर्ण संवैधानिक अधिकार। विरोधकांच्या मागणीनुसारच मतदार याद्यांमध्ये सुधारणा। गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधकांना उत्तर। परदेशी घुसखोरांना संरक्षण देण्यासाठीच SIRला विरोध। निवडणुकीतल्या पराभवामुळेच असे आरोप विरोधक करत असल्याची अमित शहा यांची टीका। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या तीनही आरोपांवरती अमित शहा यांचं स्पष्टीकरण। निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, अधिकार आणि CCTV फुटेज संदर्भात नियमानुसारच कार्यवाही। युनेस्कोच्या अमूर्त उत्सवांच्या यादीमध्ये दिवाळीचा झाला समावेश। प्रकाशाचा हा प्राचीन उत्सव भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांकडून व्यक्त। आशियाई विकास बँकेनं भारताच्या विकासदर अंदाजात केली सुधारणा। चालू आर्थिक वर्षामध्ये विकासदर 7.2% राहण्याचा अंदाज। वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुलीसाठी राज्य सरकार अभय योजना आणणार। मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। राज्यातल्या महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जमिनीच्या अकृषक परवानगीची अट रद्द केल्यानंतर सनद घेण्याची अटही रद्द। चंद्रशेखर बावनकुळे। पंप स्टोरेज प्रकल्प उभारणीविषयी करारांमुळे राज्यामध्ये 5800 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ अपेक्षित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत 4 महिलांसह 11 नक्षलवाद्यांनी स्वीकारली शरणागती। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो।